नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बालभारतीमधील भाग 2 व गुणग्राहक राजा हा पाठ 8 पाहिला. तर आता आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर बघा आणि उत्तरे द्या. स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न काय आहे पहा. मुले कोणता खेळ खेळत होती? सांगा बरं तुम्ही. अगदी बरोबर. मुले सूरपारंब्याचा खेळ खेळत होती. आपण धडा शिकताना सूर म्हणजे काय पाहिलं ना? कोण सांगेल? बरोबर. सूर म्हणजे सूरपारंबीतल्या खेळातील काठी. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? पटपट सांगायचं हं उत्तर. बरोबर. महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली. अरे वा, छान उत्तर देताय की तुम्ही. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर पहा हं. गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. बोरूने म्हणजे काय? बोरूने म्हणजे बांबूपासून तयार केलेली लेखणी म्हणजेच काय रे? बोरू. अगदी बरोबर. प्रश्न, मुलांना राजवाड्यात कोणी आणले? सांगा पाहू. बरोबर. विद्याधिकाऱ्यांनी मुलांना राजवाड्यात आणले. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न. राणी साहेबांनी काळूला कोणते बक्षीस दिले? उत्तर, राणी साहेबांनी काळूला जरीची टोपी बक्षीस दिली. छान हं. पुढचा प्रश्न पहा. गजानन माणिक यांना पुढे कोणता किताब मिळाला? हे आहे उत्तर. गजानन माणिक यांना पुढे बडोद्याचे राजरत्न हा किताब मिळाला. राजरत्न हा किताब मिळाला. बरोबर. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. जसं तुम्ही एका वाक्यात उत्तरे दिली ना, आता दुसरा प्रश्न आहे, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न पहिला, थोड्या वेळाने महाराज टिंब टिंब आले. आता ह्या टिंब टिंबच्या जागी तुम्ही मला उत्तर सांगायचंय. अरे वा, खूप जण उत्तर सांगतायत. सगळ्यांचंच बरोबर येतंय वाटतं. थोड्या वेळाने महाराज भानावर आले. आता पोरं टिंब टिंब घरी परतली. सांगा हं उत्तर. बरोबर. पोरं घोडा गाडीतून घरी परतली. कोणी कोणी सांगितलं बैलगाडीतून? अगदी चूक येते. बैलगाडी नाही, तर कशातून परतली? घोडा गाडीतून. पुढचा प्रश्न, बघू तुझं टिंब टिंब. बरोबर. हस्ताक्षर. उत्तर काय आहे ह्याचं? हस्ताक्षर. बघू तुझं हस्ताक्षर. छान. पुढचा प्रश्न, उद्या तिसऱ्या टिंब टिंब तुम्ही दोघे राजवाड्यात या. याचं उत्तर आहे प्रहरी. बघा हं, उद्या तिसऱ्या प्रहरी
तुम्ही दोघे राजवाड्यात या. पुढचा प्रश्न. काळू आणि गजाननाची झाडावर चढण्या उतरण्याची टिंब टिंब सुरू झाली. काय सुरू झाली बरं? बरोबर, कसरत. बघा, काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. पुढचा प्रश्न. आता गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संपलं बरं का? आता आहे कोण कोणास म्हणाले. आता यातला आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. असं कोण कोणास म्हणालं बरं? अरे वा, बरोबर सांगितलं तुम्ही. सयाजीराव मानकरी घाडगे यांना म्हणाले. आता दुसरा प्रश्न. झाडावर चढण्या उतरण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झालेत. कोण म्हणालं सांगा बरं? आणि कोणास म्हणालं ते पण सांगा. बरोबर, शिक्षणाधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले. पुढचा प्रश्न. काय नाव बाळांनो तुमचे? उत्तर ऐका हा. उत्तर आहे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले. पुढचा प्रश्न पहा बरं. पोरगा गुणी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उद्याचे हे बडोद्याचे रत्न आहे. कोण सांगेल पहिला? कमेंट्स मध्ये टाका सगळ्यांनी. ठीक आहे, बरोबर लिहिलं हा. सयाजीराव शिक्षणाधिकारी यांना म्हणाले. तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे. कोण कोणास म्हणालं बरं? अरे वा, छान उत्तर दिलं. राणी साहेब काळूला म्हणाल्या. पुढचा प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. आता तुम्ही हे वहीमध्ये लिहाल. व्हिडिओ पॉज करायचा आणि पूर्ण वाक्यात हे उत्तर लिहायचे. प्रश्न आहे, मुलांनी राणी साहेबांना सूर पारंब्याचा खेळ कसा दाखवला? आपल्या वहीमध्ये लिहा बरं का. उत्तर ऐका. राणे साहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली काळू व गजाननाने सूर पारंब्याचा खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सर झाडावर चढला. काळू व गजाननची झाडावर चढण्याची उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. नंतर गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळूने सूर आणला व त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला. गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली व पुन्हा खोडावर चढला. काळूला गजाननला बाद करता आले नाही. हे आहे त्याचं उत्तर. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे उत्तर वहीमध्ये लिहायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, गजाननने कशात बक्षिसे मिळवली हा आहे आपला प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. त्यामध्ये अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. इथे चित्र काला झालेला आहे बरं का. उत्तरामध्ये तुम्ही काय लिहाल? चित्रकला. आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढील वाक्यातील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा.
पहा हं. काळूने सूर दूर फेकला. आता इथे सूर म्हणजे काय? सूर म्हणजे 1.5 हात लांबीची काठी. सूरपारंबीच्या खेळात पाहिली की नाही आपण, ती काठी. आता पुढचा सूर पाहूया. आज गाण्यामध्ये खासाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. आता हा सूर वेगळा आहे बरं का. बघा, हा सूर आहे. सूर म्हणजे आवाज किंवा स्वर. आता दुसरा स्वर बघा. आता दुसरा सूर बघा. 1 2 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. हा पण सूर वेगळाच आहे. इथे हा सूर आहे. सूर मारणे म्हणजे उडी मारणे. अरे वा. आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य अर्थ लिहा. वाक्य बघा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाला हार घालून सत्कार करण्यात आला. इथे 2 वेळा हार हार हा शब्द आलाय नाही का. पण पहिला जो हार आहे त्याचा अर्थ आहे हार म्हणजे पराभव. आणि दुसरा जो हार आहे तो हार म्हणजे फुलांची माळ. पुढचा प्रश्न बघा. सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील ताठ मान करून फिरतो. ह्या वाक्यात सुद्धा 2 ठिकाणी मान आलाय बरं का. व्यवस्थित बघा हं. एका ठिकाणी अंडरलाईन आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही. ती तुम्हाला शोधायचंय. मान दुसरा कुठे येतो. सापडला? अरे वा, छान. आता ह्या दोन्ही मान या शब्दाचा आपण अर्थ पाहूया. पहिला जो मान आहे ना तो आहे आदर. आणि दुसरा जो मान हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे स्वाभिमान किंवा गर्व. पुढचा प्रश्न. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. आता बघा इथे पण तीर तीर आलंय बरं का. पण मी अधोरेखित नाही केलं. तुम्ही शोधायचंय 2 ठिकाणी कुठे तीर आहे. अरे वा, छान. दोन्ही तीर सापडले तर. उत्तर आहे बघा. पहिला जो तीर आहे ना तो तीर म्हणजे बाण. आणि दुसरा जो तीर आहे जो झिंगरूने गाठलाय तो तीर म्हणजे काठ किंवा किनारा. आता पुढचा प्रश्न. खळखळ वाहणाऱ्या पाटाचं पाणी पाहून देवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला. अरे, इथं पण 2 ठिकाणी पाट आहे. बघा हा, सापडला का. अधोरेखित एकाच ठिकाणी केलाय. दुसरा पण पाठ सापडला. छान. आता ह्याचं उत्तर आहे पाट म्हणजे दांड. जो पहिला पाठ आहे तो पाट म्हणजे दांड किंवा कालवा. आणि जो दुसरा पाठ आहे ना जो घरी आल्यावर देवजी बसलाय तो आहे पाट म्हणजे बैठक. छान उत्तर दिली हा. थँक यू.